नमस्कार. मी रणवीर रघुनाथ राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेरसे बांबर्डे गावडेवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मित्रांनो, आज आपण कालमापन या घटकातील घड्याळातील वेळेचे वाचन हा भाग पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण घड्याळाची ओळख करून घेऊ. तास काटा कशाला म्हणतात? घड्याळात फिरणाऱ्या लहान काट्याला तास काटा असे म्हणतात. मिनिट काटा कशाला म्हणतात? घड्याळात फिरणाऱ्या मोठ्या काट्याला मिनिट काटा असे म्हणतात. सेकंद काटा कशाला म्हणतात? घड्याळात सतत फिरणाऱ्या बारीक काट्याला सेकंद काटा असे म्हणतात. 1 मिनिट झाले हे कसे ओळखावे? जेव्हा सेकंद काटा आपली एक फेरी पूर्ण करतो, त्या कालावधीत मिनिट काट्याने कापलेले अंतर हे 1 मिनिट असते. आता मी घड्याळातील काटे फिरवतो, त्यानुसार घड्याळातील वेळ सांग. या घड्याळाचे वाचन कसे करावे? या घड्याळात 4:45 झालीत असे वाचावे. ते कसे काय? जरा स्पष्टीकरण करून सांग बघू. या घड्याळातील तास काटा 4 व 5 च्या मध्ये आहे, म्हणजे तास काटा 4 वाजून गेलेले आहेत असे दर्शवितो. व मिनिट काटा 9 वर आहे. घड्याळातील प्रत्येक अंकामध्ये 5 मिनिटाचे अंतर असते, म्हणून 12 पासून 9 पर्यंत 45 मिनिटे होतात. म्हणजेच 5 9 45. म्हणून या घड्याळात 4:45 झालीत असे वाचावे. या घड्याळाचे वाचन कसे करावे? या घड्याळात 3:25 झालीत असे वाचावे. ते कसे काय? जरा स्पष्टीकरण करून सांग बघू. या घड्याळातील तास काटा 3 व 4 च्या मध्ये आहे, म्हणजेच तास काटा 3 वाजून गेलेले आहेत असे दर्शवितो. व मिनिट काटा 5 वर आहे. घड्याळातील प्रत्येक अंकामध्ये 5 मिनिटाचे अंतर असते, म्हणून 12 पासून 5 पर्यंत 25 मिनिटे होतात. म्हणजेच 5 5 25. म्हणून या घड्याळात 3:25 झाली असे वाचावे. मित्रांनो, घड्याळाचे वाचन कसे केले जाते हे आता तुम्हाला कळलेच असेल. चला तर आपण सराव करू. या घड्याळात किती वाजले? या घड्याळात 3:35 झाली. या घड्याळात किती वाजले? या घड्याळात 7:55 झाली. या घड्याळात किती वाजले? 5:25 झाली. या घड्याळात किती वाजले? या घड्याळात 6:10 झाली. या घड्याळात किती वाजले?
या घड्याळात 8:05 झाली. या घड्याळात किती वाजले? या घड्याळात 9:20 झाली. या घड्याळात किती वाजले? या घड्याळात 11:30 झाली. या घड्याळात किती वाजले? या घड्याळात 1:50 झाली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यापुढील व्हिडिओचे डायरेक्ट लिंक हवी असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.